मित्र हो, आजचा जो विषय आहे तो मुख्यत्वे करून शिक्षण, विद्या आणि ज्ञानसाधना यांच्याशी संबंधित आहे. आपण सर्व लोक वेगवेगळ्या क्षेत्रात विविध प्रकारचे विषयांचं अध्ययन करतो. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्याचा प्रयत्न करतो आणि एक प्रकारे आपण सरस्वतीची उपासनाच करीत असतो. पण खरोखरच आपल्या देशात सरस्वतीची उपासना होत आहे का? आपल्या देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाकरता आवश्यक असणारा शिक्षणासारखा मूलभूत घटक योग्य प्रकारे जोपासला जात आहे का? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. विकासाचा जो परंपरागत दृष्टिकोन होता, तो मुख्यत्वे करून आर्थिक विकासाच्या दृष्टीने विचार करणारा होता. देशाचा विकास म्हणजे आर्थिक विकास अशा प्रकारची एक धारणा होती. आणि मग हा आर्थिक विकास साधायचा असेल तर उद्योगांमध्ये, व्यवसायांमध्ये, व्यापारामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या वाणिज्यिक क्रियांमध्ये मोठी गुंतवणूक केली की देशाचा आर्थिक विकास होईलच आणि आर्थिक विकास झाला की देशाचा सर्वांगीण विकास व्हायला काही वेळ लागणार नाही. अशा प्रकारचा एक दृष्टिकोन एकेकाळी रूढ होता. परंतु आधुनिक जगामध्ये मात्र विकासाच्या या दृष्टिकोनाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून, एका वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा प्रयास केला जात आहे. विकासाकरता सर्वात महत्वाचा आणि आवश्यक असणारा घटक कोणता आहे? तर तो आहे मानवी संपदा. ज्या देशामध्ये, ज्या समाजामध्ये या मानवी संपदेची जोपासना, विकास आणि समृद्धपणे तिच्या संगोपनाचा प्रयास केला जातो, त्या देशामध्ये सामान्यपणे सर्वच क्षेत्रात विकासाचा दर अधिक असतो. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासामध्ये जर वृद्धी करायची असेल, त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्रियांमध्ये उन्नती घडवून आणायची असेल, तर आपल्याला या मानवी भांडवलाचाच विकास केला पाहिजे. याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला कोरिया या देशाच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. दक्षिण कोरिया हा देश एक प्रकारे कोरिया या देशाचं विभाजन झाल्यानंतर 1954 साली निर्माण झाला. त्यानंतर कोरियातल्या सर्वच नेत्यांनी शिक्षण हाच विकासाचा आधार आहे या सूत्राला प्राधान्य दिलं. हेच विकासाचं सूत्र मानलं. कौशल्य आणि तांत्रिक शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या शिक्षण प्रणालीला अधिक उत्तेजन देण्यात आलं. शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यावर भर देण्यात आला आणि त्याचा परिणाम अल्पावधीतच दिसून आला. कोरिया हा आज जगातल्या अत्यंत प्रगत देशामध्ये एक आहे. दक्षिण कोरियाने हे जे नावलौकिक कमविलेलं आहे त्याचं मुख्य कारण या देशाने शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला, या देशात तांत्रिक आणि कौशल्यप्रधान शिक्षणाला जे प्राधान्य देण्यात आलं त्यालाच दिलं जाईल. सामान्यपणे भौतिक विकास करायचा असेल, इहवादी समाजाचा विकास करायचा असेल तर भौतिक संपदेचा विकास करायलाच पाहिजे. ही भौतिक संपदा निर्माण करण्याची क्षमता केवळ मनुष्यबळामध्येच आहे हे लक्षात घ्या. कुशल कामगार, नवीन तांत्रिक ज्ञान असणारे अभियंते आणि इतर प्रकारचे उत्तम कुशल व्यक्ती, नवीन औद्योगिक साधनांचा वापर करू शकणाऱ्या सक्षम अशा प्रकारच्या व्यावसायिक व्यक्ती यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने आर्थिक विकास होतो. नवीन उपकरणं असतील, नवीन यांत्रिक रचना असतील, या सर्वांचा प्रभावी आणि कल्पकपणे जो समाज वापर करू शकतो, तो आपल्या सामाजिक आर्थिक विकासाला विशेष गती देऊ शकतो. समाजाच्या रचनेत मूलभूत परिवर्तन घडवून आणू शकतो. आणि म्हणून जर विकासाचं मुख्य सूत्र कुठे असेल तर ते मानवाच्या आणि मानवी संपदेच्या विकासातच आहे. आणि त्यामुळे भांडवलाची आधुनिक संकल्पनाच वेगळी झालेली आहे. परंपरागत कल्पनेनुसार भांडवल म्हणजे काय? तर धन आणि औद्योगिक संरचना, भूमी यांची विपुलता जिथे आहे, जिथे प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ आहे आणि ही सर्व संसाधन आहे, असा देश प्रगती करणारच असा आपला एक विश्वास होता. परंतु त्याही पेक्षा एक महत्वाच्या भांडवलाचा आपण विचारच केला नाही असं म्हणावं लागेल. हे नवीन प्रकारचं भांडवल म्हणजे काय? तर कुशल मनुष्यबळ, सक्षम, समृद्ध, परिपक्व आणि सर्व ज्ञानक्षेत्रात प्रभावी असणारं मनुष्यबळ. असं मनुष्यबळ की जे नवीन संकल्पनांचा वापर करू शकतं. ज्या मनुष्यबळापाशी नवीन कौशल्य आहे, ज्याला प्रशिक्षणाच्या सुविधा प्राप्त झाल्या आहेत, नवीन ज्ञानक्षेत्र आणि विद्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे, असं मनुष्यबळ ज्या देशामध्ये असेल, त्या देशाचा आर्थिक विकास निश्चितच अधिक झपाट्याने होतो. याची अनेक उदाहरणं देता येतील. आणि म्हणून या मानवी भांडवलाचा कल्पवृक्ष ज्या देशात लावला जातो, त्या देशाला कोणत्याही प्रकारच्या विकासाच्या संधीची कमतरताच नाही. याचं कारण असं आहे की हा मानवी भांडवलाचा जो कल्पवृक्ष आहे, तो निर्माण झाला की माणसाला असाध्य असं काही नाही, ही बाब सत्य आहे.
अनेक प्रकारच्या नवीन आर्थिक क्रिया, नवीन प्रकारचे शोध, नवीन तंत्रज्ञानाचा विकास करता येतो. कल्पकता, सृजनशीलता आणि नाविन्य निर्मितीला प्राधान्य दिलं जाऊ शकतं आणि त्या माध्यमातून आर्थिक, औद्योगिक आघाडी घेता येतेच. मग हा मानवी भांडवलाचा कल्पवृक्ष कसा निर्माण होऊ शकतो? त्या देशामध्ये वस्तुनिष्ठ कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. कल्पकता, नाविन्य आणि सृजनशीलतेला प्राधान्य दिलं जातं. उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं. व्यवहार्य आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक धोरणांची आखणी केली जाते. या देशाचं नेतृत्व विलक्षण, गतिमान आणि दूरदृष्टी ठेवणारं असतं, ज्याला जगात उद्या होणाऱ्या बदलांची आजच जाणीव असते. आणि ज्या देशातील नोकरशाही, लालफितशाही आणि दफ्तर दिरंगाईमध्ये हरवलेली नाही, अशा देशांमध्ये आर्थिक विकास अधिक झपाट्याने होत असतो. आणि म्हणून मानवी संपदेच्या निर्मितीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. या मानवी संपदेची निर्मिती बुद्धिमत्ता आणि कौशल्य विकासातूनच होऊ शकते. त्याकरता अनेक मानवी शिक्षणाच्या नवीन धोरणांचा आपण पुरस्कार केला पाहिजे. समाजामध्ये पुढाकार घेणारी वृत्ती जोपासली पाहिजे. प्रत्येक समाजाने परिवर्तनाचं, नवीन गोष्टींचं स्वागत करण्याची एक पुरोगामी वृत्ती स्वीकारली पाहिजे आणि ज्या ज्या योजना या दृष्टिकोनातून अंमलबजावणी यांची करता येईल त्याचं स्वागत करण्याची वृत्ती दर्शविली पाहिजे. आणि म्हणून मानवी संपदा आणि भांडवल निर्मिती यांच्यामधला संबंध अनन्य स्वरूपाचा आहे असं आपण मानतो. या मानवी भांडवलाची निर्मिती कशावर आधारित आहे? तर त्याचे 4 मुख्य घटक आहेत. शैक्षणिक दर्जा, आरोग्य आणि विकासाच्या विविध सुविधा, योग्य पर्यावरण आणि मनुष्य विकास बळाचं धोरण. एक लक्षात ठेवा, जगातल्या 122 देशांमध्ये याच्याकरता जो निर्देशांक वापरला जातो त्याला म्हणतात मानवी भांडवलाचा निर्देशांक. जगातील पहिले जे 10 देश आहेत या मानवी भांडवलाच्या निर्देशांकावर, त्यामध्ये दुर्दैवाने भारताचा समावेश होत नाही. हे देश आहेत स्वित्झर्लंड, फिनलँड, सिंगापूर, नेदरलँड, स्वीडन, जर्मनी, नॉर्वे, इंग्लंड, डेन्मार्क आणि कॅनडा. याचाच अर्थ असा की या देशांनी ज्या प्रकारची गुंतवणूक आपल्या मनुष्यबळात केली त्याचं फलित, त्याचे लाभ त्यांना आज दिसून येत आहे. मग या मानवी भांडवलाचा आर्थिक विकासाशी काही संबंध आहे का? याचं उत्तर होकारार्थी आहे. ज्या देशामध्ये मानवी भांडवलाचा विकास होतो तिथे दरडोई उत्पन्नात सातत्याने वाढ होत जाते. कारण मनुष्य आपल्या क्षमतेचा, आपल्या विकासाच्या एकंदरीतच साधनांचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. त्यामुळे मानवी भांडवलाच्या विकासाच्या माध्यमातून नवीन नवीन शोधांचा, कल्पकतेचा वापर करता येतो, जीवनमानाचा दर्जा उंचावता येतो आणि सामान्यपणे रोजगारीचं प्रमाण वाढून दरडोई उत्पन्नातही वाढ होत जाते. मग या संदर्भात आपले माजी राष्ट्रपती, महान शिक्षण तज्ज्ञ एपीजे कलाम यांनी जे म्हटलेलं होतं, ज्या प्रकारच्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं 2020 मधल्या भारताचं, ते याच मानवी भांडवलाच्या विकासाच्या संकल्पनेवर आधारित आहे. डॉक्टर कलाम असं म्हणतात, इफ ए कंट्री इज टू बी करप्शन फ्री अँड बिकम ए नेशन ऑफ ब्युटिफुल माइंड्स, आय स्ट्रॉंगली फील देर आर 3 की सोसायटल मेंबर्स हू कॅन मेक ए डिफरन्स. दे आर द फादर, द मदर अँड द टीचर. ज्या समाजाला भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी आहे, विकासाच्या क्षेत्रात मोठी आघाडी घ्यायची आहे, त्याकरता आपल्याला उत्तम शिक्षकांची आणि उत्तम संस्कार करणाऱ्या आई वडिलांची गरज आहे. पुढे ते असं म्हणतात, रेझिंग टीचर स्टेटस इज व्हायटल टू अट्रॅक्टिंग गुड टीचर्स अँड कीपिंग देम इन द प्रोफेशन. इट इज टीचर्स आफ्टर ऑल who will shape the next generation and they hold our futures in their hands. शिक्षकांच्या विकासाशिवाय, शिक्षकांच्या उन्नतीशिवाय शिक्षणाची उन्नती होऊ शकणार नाही. आणि मानवी संपत्तीचा विकास करणारा एकमेव घटक जर कोणता असेल तर तो शिक्षकच आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग या मानवी संसाधन विकासाच्या निकषावर भारत कुठे आहे? दक्षिण आशियाच्या क्षेत्राचा जरी आपण विचार केला तरी त्या देखील क्षेत्रामध्ये भारत फार आघाडीवर नाही. भारत बांगलादेश आणि भूतान यांच्यापेक्षा देखील मागे असणारा देश आहे. याचा अर्थ असा की भारताला जर खऱ्या अर्थाने एक महासत्ता म्हणून स्वतःला स्थापन करायचं असेल तर आपल्याला फारच मोठा पल्ला गाठावयाचा आहे. अद्यापही आपण विकासाच्या वाटेवर चाचपडतच आहोत असेच खेदानी म्हणावं लागेल. मग भारताचा मानवी भांडवल निर्देशांक कशा स्वरूपाचा आहे? तर एक लक्षात घ्या, 130 देशांमध्ये भारताचा क्रमांक 103 क्रमांकाचा आहे. याचा अर्थ आपण फारच खालच्या पायरीवर आहोत. मानवी भांडवलाच्या निर्मितीचा निर्देशांक सतत वाढता ठेवण्यामध्ये आपल्याला अद्यापही यश आलेलं नाही. देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपल्या योजना अपुऱ्या आणि अपर्याप्त निश्चितपणे सिद्ध झाल्या आहेत. आणि जर आपल्याला खरंच आपला विकास करायचा असेल तर आपल्या मानवी भांडवलाची क्षमता, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनाच्या संधी, त्याच्या विकासाच्या संधी आणि त्याच्याकरता उपलब्ध असणाऱ्या नवीन ज्ञानाच्या संधी
यामध्ये आपल्याला मोठी वाढ करण्याची आवश्यकता आहे. साधनेचं महत्व असाधारणच आहे. ते भूतकाळातही होतं, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही राहणार आहे. कारण ज्ञान हेच सर्व साधन संपत्तीच्या निर्मितीचं खरं कारण आहे, खरा कारक आहे. ज्ञान आणि कौशल्याचा अभाव ज्या समाजामध्ये असतो, त्या समाजाला प्रगतीच्या नवीन संधीचा शोधच घेता येत नाही. आणि म्हणून जर एखाद्या देशाला अल्पावधीत पुढे जायचं असेल, विकासाच्या प्रत्येक संधीचा योग्य लाभ घ्यायचा असेल, तर त्याने ज्ञानसाधनेला महत्त्व दिलंच पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण चीनचा विचार करायला हवा. 1980 सालापर्यंत मागासलेला मानला जाणारा हा देश आज प्रगतीच्या शिखरावर जवळपास अच्युत टोकावर पोहोचलेला आहे. याचं कारण काय असेल हो? उत्तम आणि दर्जेदार शिक्षण, तंत्रज्ञान आणि विज्ञान वृत्तीचा विकासाला भर देणारं एक प्रकारचं शासनाचं पुरोगामी धोरण, नवनिर्मिती करणाऱ्या विविध प्रयोगशाळांची आणि शिक्षण संस्थांची आणि संशोधन संस्थांची स्थापना करण्याकरता मोठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक, या सर्वांचाच परिणाम चीनच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासात झाला आहे. आणि त्या माध्यमातून चीनला विकासाच्या क्षेत्रात मोठी आघाडी घेता आली आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाला तर पर्यायच नाही. तंत्रज्ञानाचा विकास ज्या देशात झपाट्याने होतो, त्या देशात कृषी, आरोग्य, मूलभूत संरचना, शाश्वत ऊर्जा आणि नवीन रचना या सर्व क्षेत्रात मोठे बदल लवकरच घडवून आणता येतात. ज्या देशाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे, त्या देशाला सामान्यपणे विकासाच्या संधीचा शोध घेण्याकरता चाचपडावं लागत नाही, हा जगाचा अनुभव आहे. आणि म्हणून संशोधनाचा आणि आर्थिक विकासाचा संबंध अत्यंत जवळचा आहे. ते एक प्रकारे एकमेकांना पूरक आहेत असंच मानलं जातं. मग या संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात जागतिक स्थिती काय आहे? जगात संशोधन आणि विकासावर जेवढा खर्च होतो, त्यापैकी सर्वाधिक खर्च, जवळपास 26% खर्च अमेरिकेद्वारे केला जातो. त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ चीनचा क्रमांक आहे 20% खर्च करणारा. आणि भारतामध्ये मात्र हा खर्च जवळपास 2.5 ते 3% दरम्यान आहे. याचाच अर्थ असा की अद्यापही जोपर्यंत आपण संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत नाही, त्याकरता मोठा खर्च करत नाही, तोपर्यंत आपल्याला विकासाची संधी मिळू शकत नाही. जागतिक क्षेत्रात, जागतिक स्तरावर जर आपण विचार केला, तर अमेरिका, चीन आणि जपान यासारख्या देशांनी संशोधन आणि विकास कार्याकरता ज्या प्रकारचे प्रयास केले आहेत, ज्या प्रकारच्या संस्था, ज्या प्रकारच्या योजना आखविल्या आहेत आणि त्याकरता जो मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, त्यातूनच या देशांना पुढे जाता आलं आहे. या संदर्भात आधुनिक चीनचा उदाहरण आपण लक्षात घेतलं पाहिजे. संशोधन आणि विकास कार्यावर चीनने सातत्याने खर्च वाढवत नेलेला आहे आणि त्यामुळे या देशाला नवीन प्रकारच्या तंत्रज्ञानाचा स्वतंत्रपणे शोध घेता आला आहे. अनेक क्षेत्रात चीनने आज स्वतःला अग्रेसर केलेलं आहे आणि त्यामुळे विकासाची हनुमान उडी मारणं चीनला शक्य झालं आहे. कारण संशोधन आणि विकास हाच प्रगतीचा खरा आधार असतो. याच्या संदर्भात आपण इस्रायल सारख्या छोट्या देशाकडे पाहिलं तर या देशाने संशोधन आणि विकास क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. आधुनिक विकासाचं खरं सूत्र संशोधन आणि विकासातच आहे. जे देश संशोधन आणि विकास कार्यात अग्रेसर आहेत, त्यांना प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावर सहजपणे जाता येतं. आजच्या घटकेला संशोधन आणि विकासावर सर्वाधिक खर्च करणारे देश कोणते आहेत? तर इस्रायल, स्वीडन, दक्षिण कोरिया, जपान, अमेरिका, जर्मनी यासारख्या देशांचा त्यामध्ये समावेश होत असतो. तंत्रज्ञानाचा आर्थिक विकासाला एक वेगळ्याच प्रकारचा लाभ होतो. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते, त्यामुळे नवीन तंत्रज्ञान, नवीन रचना, नवीन उपकरणं, नवीन यंत्रसामुग्री, नवीन कार्यपद्धतींचा शोध लावता येतो. कल्पकतेला आणि नाविन्य निर्मितीला चालना देता येते. देशाची स्पर्धाक्षमता वाढविता येते आणि आर्थिक विकासाला एक नवीन दिशा देता येते. बरेच वेळा एखाद्या नवीनच आर्थिक क्षेत्रात प्रवेश करण्याचा खरा मार्ग, खरी गुरुकिल्ली तंत्रज्ञानातच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून तांत्रिक शिक्षण ज्या देशामध्ये उन्नत दर्जाचं असेल, त्या देशात विकासाची संधी सहजपणे प्राप्त होते. तांत्रिक शिक्षणामुळे समाजातल्या प्रत्येक युवकाला, प्रत्येक शिकाऊ वर्गाला नवीन कौशल्य प्राप्त करण्याची संधी प्राप्त होते. नवीन शोध लावता येतात, नवीन उत्पादनांचा शोध घेता येतो, बाजारपेठेत नवीन उत्पादनांचा प्रवेश करता येतो आणि त्या माध्यमातून इतर देशांच्या आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्याला मुसंडी मारता येते, त्यांच्या बाजारपेठेवर आपला नियंत्रण ठेवता येतं. देशाच्या प्रस्थापित औद्योगिक सामाजिक रचनेत देखील मोठे बदल घडवून आणता येतात. देशाच्या एकंदरीतच विकासाला जर खऱ्या अर्थाने आज काही महत्वाचं योगदान देणारं कोणतं कारण असेल, तर ते तांत्रिक शिक्षणच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या संदर्भात इस्रायलचं उदाहरण आपण लक्षात घेऊया. इस्रायल सारख्या छोट्या देशांनी शास्त्रीय शिक्षण आणि संशोधन यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं. मूलभूत शास्त्रीय शिक्षण आणि तंत्रज्ञान विषयक संशोधनाला अग्रक्रमाचं स्थान दिलं. परिणामतः इस्रायलला अनेक क्षेत्रात आघाडी घेता आली. जैव तंत्रज्ञान असेल, संरक्षण असेल, ड्रोन्स असतील,
रोबोटिक्स असेल, या सर्वच क्षेत्रात इस्रायलने फारच मोठी आघाडी घेतली आहे. जगात सर्वाधिक संरक्षण साधनांची निर्यात करणारा, जैवतंत्रज्ञानाची निर्यात करणारा देश म्हणून इस्रायलचा आज उल्लेख केला जातो. हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या देशांनी मिळविलेलं मोठं यश आहे. आशियामध्ये संशोधन आणि विकासावर कसा खर्च होतो याचा जर आपण विचार केला, तर यामध्ये दक्षिण कोरिया हा सर्वात आघाडीवर आहे. त्याच्या खालोखाल जपान आणि त्यानंतर सिंगापूर, चीन यांचा समावेश होतो. भारताचा या क्षेत्रातला खर्च अद्यापही फारच कमी आहे. मग या संशोधन विकासाचा लाभ काय होतो? तर अनेक प्रकारच्या नवनिर्मितीच्या कार्यांना चालना देता येते. याकरता जगभर जो निर्देशांक वापरला जातो, जो घटक निकष म्हणून वापरला जातो, की एखाद्या देशाची प्रगती कशी होत आहे, त्याला आपण नवनिर्मितीचा निर्देशांक म्हणतो. ज्या देशात नवीन शोध जास्त प्रमाणात लागतात, नवीन कल्पना, सृजनशीलतेला मोठं प्रोत्साहन दिलं जातं, अशा देशांमध्ये नवनिर्मितीचा निर्देशांक मोठा आहे असं मानलं जातं. हा निर्देशांक एखादा देश प्रगतीपथावर किती आघाडीवर आहे हे सांगतो. उत्पादकता, संशोधन विकास, कार्यक्षमता विकास आणि उच्चतर तंत्रज्ञानाची निर्मितीचा हा सर्वात मोठा आधार आहे. याही घटकावर विचार केला तर दक्षिण कोरिया, जर्मनी, स्वीडन, जपान, स्वित्झर्लंड, सिंगापूर हेच देश आघाडीवर आहेत असंच लक्षात येतं. मग जगात एखाद्या अर्थव्यवस्थेला, एखाद्या देशाला जर पुढे जायचं असेल, तर त्याचं खरं रहस्य या नवनिर्मितीमध्येच दडलेलं आहे. जगातील श्रेष्ठ नवनिर्मिती करणाऱ्या अर्थव्यवस्थांचा जर आपण विचार केला, तर त्यामध्ये पहिल्या 10 क्रमांकांमध्ये अमेरिका, जर्मनी, स्वित्झर्लंड, स्वीडन, नेदरलँड्स, इस्रायल, सिंगापूर यांचाच समावेश होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर नवनिर्मिती असो, तंत्रज्ञानाचा विकास असो, संशोधनाचा विकास होतो, 4-5च देशांनी भारतापेक्षा फार मोठी आघाडी घेतली आहे आणि त्यामुळे त्यांचा समावेश विकसित देशांमध्ये होतो. जर आपल्याला विकसनशील देशाचा पायरी ओलांडून विकसित देशात जायचं असेल, तर आपण ज्ञाननिर्मिती आणि संशोधन विकासालाच प्राधान्य दिलं पाहिजे. याकरता जगभर एका निर्देशांकाचा वापर केला जातो. त्याला म्हणतात ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, जागतिक नवनिर्मितीचा निर्देशांक. या निर्देशांकाच्या आधारावर एखादा देश प्रगतीपथावर आहे का आणि तो कोणत्या टप्प्यावर आहे हे मोजलं जातं. या दृष्टिकोनातून विचार केला तर स्वित्झर्लंड, स्वीडन सारखे देश पुढेच आहेत. अद्यापही भारताला यामधल्या पहिल्या 50 मध्ये येण्यास बराच विचार करावा लागणार आहे. भारताचा क्रमांक 52वा आहे. जागतिक नवनिर्मितीचा निर्देशांक एक प्रकारे विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशांनी किती प्रगती केली आहे आणि कशा प्रकारे केली आहे, या देशात कोणत्या प्रकारचं नवीन तंत्रज्ञान निर्माण होत आहे याबद्दलची माहिती देणारा असतो. यामध्ये स्वित्झर्लंडला फार मोठी आघाडी मिळाली आहे. या दृष्टिकोनातून भारताचा जर विचार केला तर आपण अल्प उत्पन्न गटामध्ये पहिल्या क्रमांकावर किंवा दुसऱ्या क्रमांकावर, म्हणजे जे उच्च उत्पन्न असणारे प्रगत देश आहे त्यांच्यामध्ये आपला समावेश कोणत्याही अर्थाने होत नाही. जर भारताला खरोखरच जगत गुरु व्हायचं आहे, विश्वगुरु व्हायचं आहे, विकसित देशांमध्ये यायचं असेल, तर नवनिर्मिती, संशोधन विकास यांचाच विचार आपल्याला करायला हवा. या दृष्टिकोनातून जपानचा आपण विचार केला पाहिजे. दुसऱ्या महायुद्धात पराभूत झाल्यानंतर अत्यंत अल्पावधीत जपाननी एक मोठी आघाडी घेतली. याचं एकच कारण आहे, ते म्हणजे उत्तम दर्जेदार आणि असाधारण स्वरूपाचं शास्त्रीय आणि उच्च शिक्षण होय. जपाननी आपल्या विद्यापीठांच्या विकासावर अधिक भर दिला, संशोधन विकासात कार्याला प्राधान्य दिलं आणि त्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, मग ते ऑटोमोबाईल्स असेल, रोबोटिक्स असेल, उच्चतर इंजिनिअरिंग, हायस्केल इंजिनिअरिंग असेल, या सर्व क्षेत्रात जपाननी मोठी आघाडी घेतली. या नवनिर्मितीचा निर्देशांक, जर सोपा निर्देशांक कोणता असेल, तर एखादा देश किती पेटंट्स दरवर्षी रजिस्टर करतो, किती नवीन प्रकारच्या संशोधनांना पंजीकृत करतो, यावरून त्या देशाच्या प्रगतीचा आधार मोजला जातो. पेटंट्स हा आर्थिक विकासाचा एक महत्वाचा निकष आहे. जो देश अधिक पेटंट्स प्राप्त करतो, तो अधिक कल्पक आहे असं मानलं जातं. या निकषावर चीन, अमेरिका, जपान हे फारच पुढे आहे. चीन दरवर्षी 7 लाखापेक्षा अधिक पेटंट्स रजिस्टर करतं. अमेरिका जवळपास 3 लाख, जपान जवळपास 3 लाख आणि भारत मात्र दरवर्षी 10,000 इतकी कमी प्रमाणात पेटंट्सची निर्मिती करतो. जोपर्यंत आपण या निर्देशांकावरही पुढे जात नाही, तोपर्यंत आपल्याकडे खऱ्या अर्थाने ज्ञानसाधना होत आहे असं मानता येणार नाही. मग पेटंट्सच्या निकषावर भारत जरी इतर देशांच्या मागे असला, तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, चीनमध्ये भारताच्या 40 पट अधिक पेटंट्सची निर्मिती दरवर्षी केली जाते, अमेरिकेत 30 पट, आणि भारतामध्ये अद्यापही संशोधन विकास कार्याला चालना मात्र पुरेशी मिळालेली नाही. परंतु गेल्या 5-7 वर्षामध्ये मात्र
भारताने मोठी प्रगती केलेली आहे. 2014-15 साली भारतात केवळ 22,000 पेटंट्स होत होते. ते 2018-19 मध्ये 85,000पेक्षा अधिक झालेले आहे. भारताचा पेटंट्सच्या पंजीकरणामधला क्रमांक आता 9वा झालेला आहे. ट्रेडमार्क्समध्ये भारत 6व्या क्रमांकावर आणि डिझाईन रचना निर्मितीमध्ये 13व्या क्रमांकावर आला आहे. सृजन निर्मिती करता भारतात आता नव्याने प्रयास होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोत्साहनांच्या माध्यमातून, योजनांच्या माध्यमातून स्वतंत्र संशोधनाला आणि नवनिर्मितीला भारत सरकार प्रोत्साहन देत आहे. परंतु अद्यापही आपल्याला फारच मोठा पल्ला गाठावायचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्पर्धा क्षमता निर्देशांक या नावाचा एक निकष आहे. एखादा देश आर्थिक, तांत्रिक दृष्ट्या इतरांपेक्षा किती सरस आहे, त्याची क्षमता किती जास्त आहे, हे जर मोजायचं असेल तर त्याकरता हा निर्देशांक वापरला जातो. स्पर्धा क्षमता निर्देशांक हा कोणत्याही देशाचा विकास दर निर्धारित करणारा एक निर्देशांक आहे. जे देश आपल्या स्पर्धा आणि विकास कार्याकरता अत्यंत जागरूक आहेत, त्यांचा हा निर्देशांक फारच वरचा असतो. याही निकषावर भारताला अद्यापही फारसं यश आलेलं नाही. परंतु एक लक्षात घ्या, 2015 ते 20 या कालावधीमध्ये भारताने नवनिर्मितीच्या क्षेत्रात खरोखरच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. 2015 साली भारताचा क्रमांक 81वा होता. तो आता खाली जाऊन 52वा आलेला आहे. परंतु पहिल्या 10 मध्ये यायला आपल्याला फारच मोठी प्रगती करावी लागणार आहे, फार मोठे प्रयास करावे लागणार आहे. मग आपल्या या स्पर्धा विकासाच्या क्षमतेमध्ये किंवा स्पर्धा क्षमतेच्या विकासामध्ये कोणते अडथळे आहेत, हे जर लक्षात घेतलं तर एकच कारण आहे. ते म्हणजे ज्ञान निर्मितीमध्ये आपण फार अपुरे आहोत. आपल्याला नवीन ज्ञानाची निर्मिती करणं, चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं, चांगली गुणवत्ता जोपासणं अद्यापही साध्य झालेलं नाही. आपल्या मानवी भांडवलाच्या विकासामध्ये अनेक प्रकारचे अडथळे आहेत. आपल्यापाशी मोठ्या प्रमाणात तरुण युवकांचा मोठा संच आहे. आपल्यापाशी एका अर्थाने डेमोग्राफिक डिव्हिडंड, लोकसंख्येचा लाभांश आहे असं आपण म्हणतो. पण जोपर्यंत हा तरुण वर्ग कुशल होत नाही, संशोधन आणि कल्पकवृत्तीचा होत नाही, तोपर्यंत या मनुष्यबळाचा फारसा उपयोग नाही. आणि म्हणून आपण बुद्धिमत्ता आणि स्पर्धा क्षमता विकास करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. अशा प्रकारचा प्रयास करणाऱ्या ज्या अर्थव्यवस्था असतात, त्यांच्यापाशी मनुष्यबळ कमी जरी असेल तरी देखील उपलब्ध मनुष्यबळाचा ते अत्यंत कल्पकपणे वापर करू शकतात. त्यामुळे त्यांच्या पुढच्या आव्हानांना ते तोंड देऊ शकतात. नवीन प्रकारच्या विकासाच्या संधींचा शोध घेऊ शकतात. भारताला या दृष्टीने अद्याप फारच प्रयत्न करायचे आहेत, कारण आपल्या देशात मनुष्यबळ विपुल आहे. तरुण युवक, महत्वाकांक्षी तरुण युवक आहेत. पण जोपर्यंत ते आपण कौशल्य पूर्ण करीत नाही, जोपर्यंत त्यांना आपण ज्ञान संपन्न करत नाही, तोपर्यंत त्यांचा वापर फारसा होणार नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता आहे. कारण शिक्षणाचा आणि मानवी संपदेचा अत्यंत नजीकचा संबंध आहे. उन्नत कौशल्य असणारं मनुष्यबळ अनेक मोठे बदल सहजपणे घडवणार शकतं. दर्जेदार मनुष्य संपदा असलेला जो देश असतो, त्याला रोजगाराच्या नवीन संधीचा शोध घेता येतो, विकासाच्या नवीन क्षितिजांना पदाक्रांत करता येतं. अशा देशांचा सामाजिक आर्थिक विकास अधिक झपाट्याने होतो. या देशात कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक सक्षम आणि प्रभावी होत जाते. मग याकरता काय करायला हवं, तर साक्षरतेचा विकास करायला पाहिजे. परंतु साक्षरतेचा विकास म्हणजे केवळ लिहिता वाचता येणं नाही. त्यासोबत अनेक गोष्टी आपल्याला साध्य करता आल्या पाहिजे. या साक्षरतेच्या माध्यमातून सामाजिक चेतना निर्माण करता आली पाहिजे. नवीन विचारांना स्वीकारण्याची, नवीन बदलांना स्वीकारण्याची तत्परता आणि अनुकूलता समाजामध्ये निर्माण करता आली पाहिजे. तंत्रज्ञानाला अधिक उपयुक्त समजणारा तंत्रज्ञान स्नेही समाज आपण निर्माण करू शकलो पाहिजे, तर खऱ्या अर्थाने साक्षरता विकास झाला असं म्हटलं जाईल. आणि म्हणून शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक विकास यांच्यातील खरा जो संबंध आहे, तो एकमेकांना ते पूरक आहे असं नाही. ते एकमेकांशिवाय पूर्णपणे निरुपयोगी होऊन जातात. आर्थिक विकास शैक्षणिक विकासाशिवाय होऊ शकत नाही. दर्जेदार आणि गुणवत्ता प्रधान शिक्षण असल्याशिवाय आर्थिक विकासाची कल्पना ही मृगजळासारखी आहे. कुशल मनुष्यबळ, दर्जेदार मानवी संपदा असेल तरच आपण खऱ्या अर्थाने आर्थिक विकासाचं कोडं सोडवू शकतो. आर्थिक विकासाच्या जटिल समस्येचं कोडं सोडविण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ज्ञानसंपन्न मनुष्यबळाची निर्मिती आहे. आणि मग याकरता शिक्षणाची आर्थिक विकासातील भूमिका कशा स्वरूपाची आहे? ज्या देशांमध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार होतो, तो देश अधिक प्रगल्भ होतो, तिथला समाज अधिक प्रगल्भ होतो. तिथे नाविन्याचं स्वागत करण्याची, नवीन उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्याची एक प्रकारची उर्मी निर्माण होते. उद्यमी वृत्तीला चालना मिळते आणि त्यामुळे संस्थागत विकासाला अधिक आधार मिळतो, अधिक प्रगतीची संधी मिळते. भांडवल आणि तंत्रज्ञान ही विकासाची साधनं नाहीत, तर विकासाची खरी साधनं ज्ञान आणि कल्पकताच आहेत. त्यांचा विकास शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या दृष्टिकोनातून अमेरिकेचा विचार करूया. अमेरिका आज जगाच्या पुढे आहे याचं कारण तेथे सर्वोत्तम विद्यापीठ आहे.
अनेक उच्च विद्या विभूषित आणि श्रेष्ठ दर्जाचे विद्वान त्या देशात विपुलतेने आहेत. त्यामुळे अद्ययावत आणि उत्कृष्ट संशोधन करणाऱ्या शास्त्रीय तांत्रिक संस्था, संशोधन संस्था तिथे मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या आहेत. आणि या संस्थांमधून ज्या प्रकारचं ज्या दर्जाचं संशोधन होतं, त्यामुळे त्या देशाच्या आर्थिक विकासाला सातत्याने चालनाच मिळत जाते. विद्यापीठांचा आर्थिक विकासाशी अनन्यसाधारण असा संबंध आहे. कोणत्याही देशाला जर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक लाभ प्राप्त करायचा असेल, तर त्याकरता एकच साधन आहे, ते म्हणजे नवीन ज्ञानाची निर्मिती करणाऱ्या विद्यापीठांसारखी संस्था. कारण विद्यापीठांच्या माध्यमातूनच राष्ट्रीय विकासाला चालना देता येते. उच्च आणि नवीन प्रकारचं ज्ञान निर्माण करता येतं. सुशासनाच्या निर्मितीसाठी लागणारं मनुष्यबळ निर्माण करता येतं. प्रयत्न करू शकणारे प्रगतीशील आणि उदारमतवादी नागरिकांची निर्मिती करता येते. देशाचं राष्ट्रीय चारित्र्य घडविण्यात विद्यापीठांची भूमिका असाधारण आहे. आणि म्हणून नवनिर्मिती करणारं शिक्षण हाच प्रत्येक देशाच्या विकासाचा खरा आधार आहे. या देशामध्ये नवीन संकल्पना, नवीन विचार, उद्यमी वृत्ती यांना चालना दिली जाते. अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था असते, तेथे परिवर्तन लवकर घडून येतं. ज्या देशांमध्ये खऱ्या अर्थाने आर्थिक विकास गेल्या 50 वर्षात झाला, त्यांचा जर आपण अभ्यास केला, तर त्याच्या पाठीमागचं खरं कारण नवनिर्मिती देणारं शिक्षण आणि परिवर्तनाला अनुकूल असणारं उद्यम व कल्पकतेला चालना देणारं शिक्षण आहे, हेच आपल्या लक्षात येईल. मग देशात आपण जर शिक्षणाचा विकास करायचा असेल, तर शिक्षणात मोठी गुंतवणूक केली पाहिजे. या दृष्टीने आपण जगाचा जर विचार केला, तर सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी यासारखेच आहेत. कारण या देशांनी शिक्षण हा मानवी संपदा निर्मितीचा सर्वात महत्वाचा आधार मानला आहे. जो देश सर्व स्वरूपाच्या शिक्षणाच्या विकासाकरता मोठी गुंतवणूक करतो, तो देश अधिक झपाट्याने पुढे जातो. 130 देशांमध्ये भारताचा क्रमांक 73वा आहे. याचा अर्थ अद्यापही आपण शिक्षणाच्या क्षेत्रात पर्याप्त गुंतवणूक करण्यात असफल झालो आहे, हेच आहे. शिक्षणावर आपण जेवढी गुंतवणूक करतो, त्याच प्रमाणात त्याचा आपल्याला परतावा प्राप्त होतो. उत्तम दर्जेदार शिक्षण जर समाजाला आपण देऊ शकलो, तर समाजाची सर्वांगीण विकास सहजपणे होतो. ज्यावेळेला शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो, त्याबरोबर त्या देशातल्या युवकांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये मोठी वाढ होते, त्यांच्या कौशल्य निर्मितीला चालना मिळते आणि त्या माध्यमातून समाजामध्ये एक कार्यकुशल मनुष्यबळाची निर्मिती होते. मग याकरता शिक्षणाचा दर्जा कसा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक देशात शिक्षणाचा दर्जा बदलतच जातो. शिक्षणाचा दर्जा बदलण्याचं कारण त्या देशात शिक्षणावर झालेली गुंतवणूक, शिक्षणाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणि शासनाचं धोरण यावरच अवलंबून असतो. उत्तम शिक्षण देणाऱ्या देशांची जर आपण क्रमवारी केली, तर त्यामध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, अमेरिका यांचा समावेश होतो. भारत याही निकषावर पहिल्या 100 समाविष्ट होत नाही, ही बाब आपण कृपा करून लक्षात घ्या. ही अत्यंत खेदाची बाब आहे. मग शिक्षणाचा जर विकास करायचा असेल, तर शिक्षणाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन कसा आहे आणि आपला दृष्टिकोन कसा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या देशांमध्ये, ज्या समाजामध्ये शिक्षकांना अत्यंत आदराची, सन्मानाची वागणूक दिली जाते, असे देश अधिक झपाट्याने प्रगती करतात. चीन या देशाचं उदाहरण पुनश्च एकदा द्यावं लागत आहे. चीनमध्ये ज्या प्रकारचा सन्मान, ज्या प्रकारचा आदर शिक्षकांना दिला जातो, तो समाजातला सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. त्यामुळेच चीनमध्ये शिक्षणाच्या विकासाला प्राधान्य दिलं जातं आणि शिक्षकांना सन्मान दिला जातो. दर्जेदार आणि कार्यक्षम शिक्षण व्यवस्था निर्माण करायची असेल, तर उत्तम शिक्षकांचीच आवश्यकता आहे. चांगल्या शिक्षण यंत्रणा केवळ संरचनेच्या निर्मितीतून आणि शिक्षणावर केवळ मोठी गुंतवणूक करून होत नाहीत, तर शिक्षकांना ज्या प्रकारचा सन्मान, ज्या प्रकारचा आदर आणि ज्या प्रकारचं वेतनमान दिलं जातं, त्या देशात चांगली शिक्षण व्यवस्था. कारण शिक्षक या शिक्षण यंत्रणेचा अधिक योग्य प्रकारे विनियोग आणि वापर करू शकतात. दर्जेदार आणि उपयुक्त शिक्षण देणाऱ्या यंत्रणा विकसित करायचे असतील, तर शिक्षकांना आणि शिक्षण यंत्रणेला सन्मानाचं स्थान दिलंच पाहिजे. मग जगात सर्वोत्तम शिक्षण संस्था कुठे आहेत? तर जगातल्या पहिल्या 200 पैकी 60 उत्तम शिक्षण संस्था अमेरिकेतच आहे. त्याच्या खालोखाल इंग्लंडमध्ये 30, जर्मनीमध्ये 21, ऑस्ट्रेलियात 12, चीनमध्ये 7 आहे. चांगल्या दर्जेदार शिक्षण संस्था हाच देशाचा खरा दागिना आहे, खरं आभूषण आहे. अशा संस्था देशाला अनेक क्षेत्रात एकाच वेळेला पुढे नेतात. परंतु दुर्दैवाने पहिल्या 200 मध्ये एकही भारतीय संस्था नाही. याचा अर्थ आपण अद्यापही शिक्षणाकडे त्या अनुकूल दृष्टिकोनातून पाहत नाही, असाच घ्यावा लागेल. जर्मनीचं ज्या प्रकारचं परिवर्तन गेल्या 50 वर्षात झालं, त्यावरून ही बाब स्पष्ट होते. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेल्या या देशांनी सर्वप्रथम उत्तम विद्यापीठांच्या निर्मितीला आणि शिक्षणाच्या विकासाला प्राधान्य दिलं. शिक्षकांना मोठा सन्मान मिळवून देणारी सामाजिक यंत्रणा प्रस्थापित केली. शास्त्रीय संशोधन करणाऱ्या अनेक उत्तम विद्यापीठांना
अधिक अधिक विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण पाहतो जर्मनी हा एक आघाडीचा देश आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याशिवाय देशाची आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगती होऊ शकत नाही. आशियाई देशांमध्ये केवळ सिंगापूर हा एकमेव देश असा आहे, की ज्यामधला उच्च शिक्षणाचा दर्जा जागतिक स्तरावर फार वरचा आहे, असं मानलं जातं. भारताला आणि इतर आशियाई देशांना यामध्ये कोणतंही स्थान नाही. आपल्या मुलांना आपण कुठे शिकायला सांगू इच्छितो? जगामध्ये कोणत्या देशात आपल्या मुलांनी शिकायला जावं असं लोकांना वाटतं याचा अभ्यास करण्यात आला आहे. पालकांना आपली मुलं चांगल्या शिक्षण संस्थेत शिकावी असंच वाटतं. परंतु मग या चांगल्या शिक्षण संस्था आहेत तरी कुठे? याचं उत्तर आहे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्समध्ये आहे. ज्या देशांमधल्या विद्यापीठांनी शैक्षणिक दर्जाच्या निकषावर उत्तम स्थान प्राप्त केलं आहे, अशा देशांना जगात फार मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. या शिक्षण संस्थांनी एक प्रकारे देशाच्या कीर्तीला उजाळा देणारं मोठं योगदान दिलेलं आहे. भारताला अद्याप या क्षेत्रात फारच आपण मागे पडलेलो आहोत. जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठांचं माहेरघर म्हणून अमेरिकेकडे पाहिलं जातं. नवीन ज्ञान, नवविज्ञान, तंत्रज्ञानाच्या निर्मितीचं खरं जर कोणतं स्थान असेल तर ते अमेरिकाच आहे, असंच मानलं जातं. कारण जगाला नवी दिशा, नवे मार्ग दाखविणारे चिंतक, शास्त्रज्ञ, विद्वान यांचं ते आश्रयस्थान आहे. जगातले सर्व दूर कानाकोपऱ्यातले विद्यार्थी इथेच शिकायला येतात. अशा प्रतिभावान विद्यार्थ्यांचं ते केंद्र आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा योग्य प्रकारे वापर करण्याची दृष्टी त्या शासनाला असल्यामुळे त्या देशाच्या आर्थिक तांत्रिक विकासाला नेहमीच गती मिळत जाते. मग आशियाई देशांमध्ये उत्तम शिक्षण मिळत नाही का? याच्याकरता अनेक प्रकारच्या चाचण्या घेण्यात येतात. त्या आधारावर एखाद्या देशातील शिक्षण व्यवस्थेची यंत्रणा कशा प्रकारची आहे हे निर्धारित केलं जातं. आपल्याला आश्चर्य वाटेल, गणित आणि विज्ञान यांच्या यांचा अभ्यास एखाद्या देशात कसा केला जातो, या आधारावर त्या देशाच्या शिक्षणाचा दर्जा निर्धारित केला जातो. चीन, सिंगापूर, हाँगकाँग, तैवान, दक्षिण कोरिया यांचा दर्जा केवळ आशियातच नव्हे तर जगात सर्वश्रेष्ठ स्वरूपाचा आहे असं मानलं जातं. त्या तुलनेत भारताचा मात्र कुठेही समावेश होत नाही. प्रत्येक देशामध्ये आणि जागतिक स्तरावर देखील शिक्षणाचा दर्जा ठरविण्यासाठी विद्यापीठांचं मानांकन, ज्याला श्रेणीकरण किंवा ॲक्रिडिटेशन असं म्हणतात, केलं जातं. एखाद्या विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा कसा आहे, त्या विद्यापीठाची तुलना जर जगातील इतर विद्यापीठांशी केली तर ते विद्यापीठ कोणत्या स्तरावर आहे याची तुलना करण्याकरता या मानांकनाचा वापर केला जातो. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण कोणतं विद्यापीठ निवडावं हे ठरविता येतं. पालकांना आपल्या मुलांनी कुठे शिकावं हे निश्चित करता येतं. समाजाला देखील आपल्या देशातली, आपल्या समाजातली विद्यापीठं कोणत्या स्तराची आहेत, कोणत्या दर्जाची आहेत हे समजून घेता येतं. मग अशा प्रकारच्या मानांकनामध्ये पहिल्या 10 मधली 7 विद्यापीठं अमेरिकेत आहेत. पहिला क्रमांक जरी इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डचा असला, त्यानंतर खालोखाल स्टॅनफोर्ड, हार्वर्ड, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही सर्व विद्यापीठं अमेरिकेत आहेत. त्यानंतर केम्ब्रिज आणि त्याच्या खालोखाल परत बर्कले विद्यापीठ, येल, प्रिन्स्टन आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो ही विद्यापीठं पुन्हा अमेरिकेतच आहेत. 10 पैकी 8 अमेरिकन विद्यापीठ आहेत. जर अशीच परिस्थिती असेल तर निश्चितपणे अमेरिकेला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, त्यात काही गैर नाही. मानांकनाच्या श्रेणीमध्ये भारताचा दर्जा अत्यंत खालचा आहे. पहिल्या 500 मध्ये भारतातली एकही विद्यापीठ आणि संस्था समाविष्ट होत नाही. ही बाब आपण लक्षात घेतली तर आपण कुठे आहोत याचं वस्तुनिष्ठ आकलन आपल्याला होईल. पैसा असला म्हणजे देशाची आर्थिक प्रगती होते, तांत्रिक प्रगती होते, शैक्षणिक विकास होतो, सांस्कृतिक विकास होतो असं आपल्याला बरेच वेळा वाटतं. खूप संपत्ती असणारी, साधनं असणारी समाज किंवा देश प्रगतीच्या पथावर आघाडीवरच असतात असा आपला एक गैरसमज आहे. पण हे खरं नाही. अरब देशांपाशी मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे, परंतु ते आघाडीवरचे देश आहेत का? याचं उत्तर आपल्याला नकारात्मकच द्यावं लागेल. मग भारताचा शैक्षणिक दर्जा कसा आहे? जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक 103 वा आहे. प्राथमिक शिक्षणाच्या निकषावर भारताचा दर्जा 37वा आहे. साक्षरता विकासात भारत 130 देशांपैकी 104थ्या क्रमांकावर आहे. मानवी भांडवलाच्या विकासावर आपण 25व्या क्रमांकावर आहोत. उच्च शिक्षणाच्या दर्जाच्या निकषावर आपण 27व्या क्रमांकावर आहोत. एक प्रकारे आपण पहिल्या 10 मध्ये कोणत्याच निकषावर नाही. म्हणजेच जर आपल्याला प्रगत देशांमध्ये आपला समावेश करून घ्यायचा असेल तर शैक्षणिक दर्जा उंचविण्याशिवाय आपल्यापाशी पर्याय नाही. आशियातली जी सर्वश्रेष्ठ 10 विद्यापीठं आहेत त्यामध्ये देखील भारतातल्या एकाही विद्यापीठाचा समावेश होत नाही. यामध्ये चीन, सिंगापूर, हाँगकाँग याच देशांमधील विद्यापीठांचा समावेश होतो.
शिक्षणाचा, विशेषतः शालेय शिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा ठरविण्याकरता एक चाचणी घेतली जाते. तिला पिसा प्रमाणीकरण असं म्हणतात. मित्रो, आपल्याला आश्चर्य वाटेल, एकूण 2021 पर्यंत भारतातल्या कोणत्याच शाळा या पिसा प्रमाणीकरणाच्या स्पर्धेत सहभागीच होत नव्हत्या. त्यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या शालेय शिक्षणाचा दर्जा कसा आहे, भारताच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता आणि दर्जा कसा आहे, हे आपल्याला ठरविता येत नव्हतं. 2021 पासून मात्र आपण प्रारंभ केला आहे आणि त्याचे अनेक सकारात्मक परिणाम आपल्याला लवकरच दिसून येतील अशी आशा आहे. शिक्षणाचा दर्जा ठरविणारं एक महत्वाचं जर कोणतं साधन असेल, एक निकष असेल, तर तो आहे शिक्षकांना दिलं जाणारं मानधन. ज्या देशांमध्ये शिक्षकांना योग्य सन्मान, उत्तम वेतन आणि चांगल्या जीवनमानाची संधी उपलब्ध करून दिली जाते, त्या देशाचा शैक्षणिक दर्जा स्वाभाविकपणे वाढतो, उंचावतोच. परंतु याही निकषावर भारत जगात 48व्या क्रमांकावर आहे. ज्या देशांमध्ये शिक्षकांना उत्तम वेतन आणि जीवनमानाची संधी दिली जाते, त्यामध्ये लक्झेंबर्ग, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नॉर्वे, न्यूझीलंड, स्पेन यासारख्या देशांचा समावेश होतो. प्राथमिक शिक्षक हा तर समाजाला घडविणारा सर्वात महत्वाचा घटक आहे. कारण ज्या समाजात बालकांची शैक्षणिक मनोवृत्ती तयार केली जाते, त्या समाजात नागरिक कसे होतील हे आधीच ठरलेलं असतं. परंतु याही निकषावर भारत अत्यंत पिछाडीवर आहे. प्राथमिक शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या वेतनावर आणि सन्मानावर आणि मानधनाच्या निकषावर भारत 67व्या क्रमांकावर आहे. एकंदरीत शिक्षकांना सन्मान देण्यात आपण फारच अपयशी झालो. शिक्षकांचा सन्मान कसा ठरविला जातो? समाजात शिक्षकाला प्रतिष्ठा आहे का? शिक्षकाच्या पेशाला मानसन्मान आहे का? शिक्षकाला समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरांवर, वेगवेगळ्या संस्थांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी योग्य आदराची वागणूक दिली जाते का? या निकषावर चीन अत्यंत आघाडीवर आहे. चीन, हाँगकाँग, तैवान, मलेशिया यासारख्या दक्षिण आशियाई देशांनी शिक्षकांना नेहमीच सन्मानाचं स्थान दिलं आहे. आणि भारत मात्र या निकषावर बराच खाली आहे, जवळपास 10व्या क्रमांकावर आहे. विविध देशात शिक्षकांना सन्मान कसा दिला जातो? तर काही देशांमध्ये शिक्षकांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्यांना त्यांच्या व्यवसायानुसार, पेशानुसार उत्तम प्रकारच्या जीवनमानाच्या संधी कशा उपलब्ध होतील याच्याकरता शासन प्रयत्नरत असतं. शिक्षकांच्या नोकरी, वेतन याविषयी शासनाचं धोरण अत्यंत उदार आणि अनुकूल असतं. कारण ज्ञाननिर्मिती आणि समाजोन्नतीसाठी शिक्षकच पुढाकार घेऊ शकतात. शिक्षकच समाजाचे खऱ्या अर्थाने पुढारी असतात. हे त्या देशाच्या धोरणकर्त्यांना समजलेलं आहे. भारताच्या शिक्षण पद्धतीत मग कोणते दोष आहेत? तर आपली शिक्षण पद्धती अत्यंत व्यापारी पद्धतीची झालेली आहे. शिक्षणाचं पूर्णपणे व्यापारीकरण झालं आहे. परिणामतः प्रत्येक गोष्ट विकाऊ आहे या दृष्टीने आपण शिक्षणाकडे पाहतो. शिक्षणाला आपण एक प्रकारच्या वस्तूचा दर्जा दिला आहे. जीवन निर्मितीचं साधनाचा दर्जा दिलेला नाही. गुण आणि गुणवत्ता यामध्ये आपण गुणवत्तेला नकार दिलेला आहे आणि गुणांनाच प्राधान्य दिलं आहे. योग्य आणि वस्तुनिष्ठ जीवनक्रम निवडीबद्दल आपल्या मनात अनेक पूर्वग्रह आहेत. डॉक्टर किंवा इंजिनियर झाला म्हणजे मनुष्य संपन्न झाला, त्याच्या आयुष्यात कृतकृत्यता झाली असं मानण्याचा आपला एक संकुचित दृष्टिकोन आहे. आणि या दृष्टीने अल्बर्ट आइन्स्टीन सारख्या मोठ्या विद्वानांनी काय म्हटलंय हे जरा आपण समजूनच घेऊया. अल्बर्ट आइन्स्टीन म्हणतात, एव्हरीबडी इज अ जीनियस, बट इफ यू जज अ फिश बाय इट्स एबिलिटी टू क्लाइंब अ ट्री, इट विल लिव्ह इट्स होल लाईफ बिलिव्हिंग दॅट इट इज स्टुपिड. अगदी खरं आहे. जेव्हा जे कौशल्य, जी ज्ञानवृत्ती, जी मनोवृत्ती एखाद्या मनुष्यापाशी नाही, ज्या प्रकारची त्याची पात्रताच नाही, त्या निकषावर जर त्याचं आपण मूल्यमापन करायचं ठरवलं, तर तो नेहमीच पराभूत राहील आणि आपण मूर्खच आहोत असं समजायला लागेल. आपल्या या दृष्टिकोनात आपण बदल करायला नको का? म्हणून आपण भारताची आणि चीनची जरा थोडी तुलना करूनच पाहूया. चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भारतापेक्षा फार जास्त आहे. उत्तम संरचना निर्माण करण्यात, विशेषतः शैक्षणिक संरचना निर्माण करण्यात चीनला फार मोठं यश आलेलं आहे. उत्तम दर्जाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षक आमंत्रित करायचे, त्यांच्या माध्यमातून नवीन ज्ञानाचा प्रसार करायचा, हे धोरण चीनी शासनाने नेहमीच स्वीकारलेलं आहे. शिक्षणाच्या विविध रचनांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात या देशांनी गुंतवणूक केलेली आहे. संशोधन आणि नवनिर्मितीला खूप प्रोत्साहन दिलं आहे. शिक्षक पेशाला मोठा सन्मान आणि विशेष आदराचं स्थान मिळवून दिलं आहे. परिणामतः चीनचा विकास अधिक झपाट्याने झाला आहे. मग भारतीय शिक्षण संस्था आणि त्यांचं मानांकन कसं केलं जातं? पहिल्या 100 मध्ये आपण कुठेच नाही. ही बाब सत्य आहे आणि ही अत्यंत खेदाची बाब आहे. भारतीय शिक्षणाचं यामुळे काय फलित मिळालं? प्रथम श्रेणीत जे विद्यार्थी पास होतात ते डॉक्टर किंवा इंजिनियर होतात. दुसऱ्या श्रेणीत पास होणारे विद्यार्थी व्यवस्थापनाचं शिक्षण घेतात, वाणिज्याचं शिक्षण घेतात आणि प्रथम श्रेणीच्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. तिसऱ्या दर्जाचे विद्यार्थी जे असतात ते राजकारणात येतात आणि पहिल्या दोन्ही वर्गांवर नियंत्रण ठेवतात.
चौथ्या श्रेणीतील विद्यार्थी गुन्हेगारीच्या पाताळलोकात कार्य करतात आणि सर्वांवरच नियंत्रण ठेवतात. मित्र, हे माझं निरीक्षण नाही, हे एका समाज शिक्षकाने केलेलं निरीक्षण आहे आणि ते किती चिंताजनक आहे याचा आपण प्रत्येकानेच विचार केला पाहिजे. मग आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या काही ठळक मर्यादा आपण समजून घेऊया. मूलभूत आणि प्राथमिक शिक्षणाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत उदासीन स्वरूपाचा आहे. बालपणापासूनच चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं योग्य संगोपन झालं, त्यांच्या मनोवृत्तीला चांगलं आणि अनुकूल खतपाणी मिळाली तर त्यांच्या शैक्षणिक वृत्तीचा, त्यांच्या कल्पकतेचा विकास होईल. याकडे आपण अत्यंत निराशावादी दृष्टिकोनातून पाहतो. संशोधन आणि मूलभूत अध्ययनाकडे पाहण्याचा आपल्या देशाचा, समाजाचा दृष्टिकोन अत्यंत अनुदार आहे. चांगला लेखक, चांगला संशोधक, चांगला विद्वान, शास्त्रज्ञ यांना आपल्या समाजात अद्यापही सन्मानाचं स्थान नाही. उत्तम संशोधन रचनेचा अभावच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी शैक्षणिक रचना आहे ती अत्यंत परंपरागत आणि वसाहतवादी दृष्टिकोनातून तयार झालेली आहे. गेली 150-200 वर्ष आपण त्याच पद्धतीने शिक्षण देत आहोत. मग आपल्या देशाच्या मनोवृत्तीमध्ये बदल कसा घडून येईल? आपल्या देशाच्या स्वतंत्र वृत्तीला चालना देणारं आपण शिक्षण निर्माण करू शकू का? स्वदेशी आणि स्वधर्माला आणि स्वभाषेला चालना देणारं शिक्षण आपण जर निर्माणच करणार नाही तर स्वाभिमानाची निर्मिती कुठून होणार आहे? हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला पडायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या या शिक्षण व्यवस्थेच्या समस्येचं मूळ कुठे आहे? तर एक लक्षात घ्या, शिक्षण हा दीर्घकालीन नियोजनाचा भाग आहे. 30 वर्षांची नियोजन जोपर्यंत आपण करीत नाही तोपर्यंत शिक्षणाचं फलित आपल्याला मिळत नाही. शिक्षणामध्ये मोठी गुंतवणूक केल्याशिवाय शिक्षणाचे लाभ आपल्याला दिसूनच येणार नाही. शिक्षणाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण विकास कार्यक्रमांची आपण अंमलबजावणी आणि आखणी अत्यंत प्रभावीपणे करायला पाहिजे. नाविन्याला, नवनिर्मितीला, सृजनशीलतेला प्राधान्य देणारं शिक्षण महत्वाचं आहे. हे केवळ धोरणात समाविष्ट करून चालणार नाही तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर आपण भर दिला पाहिजे. शिक्षकांना स्वायत्तता, योग्य वेतन आणि सन्मान मिळवून देणारी शैक्षणिक धोरणांची आपण प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली पाहिजे. जिथे शिक्षकांचं शोषण होतं तिथे शिक्षणाचा विकास होत नाही. जिथे शिक्षणाचा विकास होत नाही तिथे समाजाचं शोषण होतं. समाजात अनिती, विषमता निर्माण होते आणि त्यानंतर तो समाज रसातळाकडेच जातो. हे सांगण्याकरता कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग या भारतीय अनास्थेचे या आपल्या विकासावर काय दुष्परिणाम झालेत हे आपण समजून घेऊया. आपल्या भारतीय शैक्षणिक धोरणावर विदेशी विचारसरणीचा विलक्षण पगडा आहे. आपल्या देशातून इंग्रज गेलेत, पण इंग्रजी वृत्ती आणि इंग्रजी धोरणं मात्र आपण अद्यापही दूर केलेली नाही. त्यामुळे स्वतंत्र विचार आणि कल्पक मनोवृत्तीला चालना देण्यात आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. जोपर्यंत स्वदेशी आणि आपल्या देशाच्या स्थानिक गरजा लक्षात घेणारं व्यवहार्य कल्पक शैक्षणिक धोरण आपण आखणार नाही तोपर्यंत आपल्या देशाच्या आर्थिक सामाजिक विकासाला चालना मिळू शकत नाही. शिक्षण म्हणजे समाजातल्या काही मुठभर वर्गाला विकासाची संधी मिळवून देणारं एक साधन आहे, हा आपला दृष्टिकोन चुकीचा आहे. 5-10 उत्तम विद्यापीठ आणि उत्तम दर्जाच्या शिक्षण देणाऱ्या महागड्या शाळा स्थापन झाल्या म्हणजे देशाचा शैक्षणिक विकास होत नसतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. खरं पाहिलं तर आपण एक वर्गभेदच निर्माण केलेला आहे. चांगल्या शिक्षण संस्थांचा दर्जा उत्तम असतो त्यावेळेला त्यांचं शुल्क अत्यंत जास्त असतं. त्यामुळे सामान्य माणसाला आपल्या पाल्याला तिथे देणंच शक्य होत नाही. आणि इतरांना देणाऱ्या शिक्षण व्यवस्थांचा दर्जा इतका सुमार असतो की तिथे टाकून त्याच्या जीवनाचं इति कर्तव्य तर होणार नाही याची त्याला आधीच खात्री असते. मग अशा विरोधाभासातून आपल्या देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल हा प्रश्न आपल्यापैकी कोणालाच पडू नये का? आणि मग शिक्षण कशा करता? कौशल्य विकासासाठी, कार्यसिद्धीसाठी, उपयुक्त क्षमतेच्या विकासासाठी. जोपर्यंत शिक्षणाचा हा व्यापक परंतु परिपूर्ण दृष्टिकोन आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्या देशात खऱ्या अर्थाने शैक्षणिक विकासच होणार नाही. हत्ती, मासा, कोल्हा आणि माकड या सर्वांना एकाच चाचणीतून पास होण्याची संधी दिली तर आपण खऱ्या अर्थाने सर्वांनाच नापास करणार आहोत, अपयशी करणार आहोत. हा आपला मार्ग चुकीचा आहे. मग शिक्षणाची उपयुक्तता कशावर आधारित आहे? शिक्षक आणि गुणवत्ता यांच्यामध्ये निश्चित आणि सरळ संबंध आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. शिक्षक गुणवत्ता, पात्रता, कौशल्य यांचा प्रत्यक्ष संबंध आहे हे समजूनच शैक्षणिक धोरण आपण आखलं पाहिजे. विद्यार्थी विकास शिक्षकांच्या विकासाला चालना दिल्याशिवाय होणारच नाही आणि म्हणून शिक्षकांचा विकास अगोदर केला पाहिजे, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग शिक्षण विकासाची ही जबाबदारी कोणाची आहे हो? केवळ शासनाला दोष देऊन चालणार नाही. जोपर्यंत समाज शिक्षणाकडे डोळस दृष्टिकोनातून पाहणार नाही, शिक्षण ही समाजाची जबाबदारी असं जोपर्यंत समाजाला वाटणार नाही, आपल्या देशातील शिक्षण संस्थांची उन्नती व्हावी याकरता त्या शिक्षण संस्थांच्या विकासाला, समृद्धीला समाज चालना आणि योगदान देणार नाही तोपर्यंत शिक्षणाचा विकास होणारच नाही. पालकांनी देखील शिक्षणाकडे अधिक डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे. फार मोठं रकमेचं एखादं देणगी देऊन एखाद्या चांगल्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला की आता आपल्या मुलांकडे पाहण्याची आपली जबाबदारी संपली, अशा प्रकारचा दृष्टिकोन असणारा पालक वर्ग
या देशाच्या शिक्षण व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात दूषित करीत आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. शिक्षणात मुक्त विचाराला चालना देणारी शिक्षण प्रणाली आणि तशाच प्रकारचा उदार दृष्टिकोन असणारे शिक्षक असलेच पाहिजेत. विद्यार्थ्यांना गप्प बसा संस्कृतीमध्ये बंदिस्त करणारे शिक्षण व्यवस्थेला मारक ठरतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण गुणवत्ता प्रधान शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे. गुणवत्ता प्रधान शिक्षणाला पर्याय नाही. केवळ प्रमाणपत्र, केवळ पदवी आणि केवळ गुण याच्या आधारावर गुणवत्तेचा निकालच लावता येणार नाही. गुणवत्तेचा एका अर्थाने निकालच लागणार आहे. गुणवत्तेचं यश हे पदवीमध्ये नाही, प्रमाणपत्रांमध्ये नाही, तर ज्ञान संपादनामध्ये आणि ज्ञान साधनेच्या क्षमतेमध्ये आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. सातत्यपूर्ण सहभाग, संवर्धन आणि सर्वांगीण विकास याच्या माध्यमातूनच गुणवत्तेचा विकास होत असतो. गुणवत्ता एका दिवसात किंवा एका क्षणात निर्माण होत नाही, तर ती एक मोठी तपश्चर्या आहे. आणि म्हणून प्रत्येक शिक्षकांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी या संपूर्ण शिक्षणाकडे एका तपश्चर्येच्या दृष्टीनेच पाहिलं पाहिजे. हा दृष्टिकोन आपण स्वीकारला पाहिजे. गेल्या काही वर्षात भारताची या दृष्टीने कामगिरी बदलत नाही आहे का? उत्तर हो आहे. आपल्या कामगिरीत सुधारणा होतच आहे. आपण फार उदासीन होण्याचं कारण नाही, परंतु यामध्ये अधिक बदलांची आवश्यकता आहे. गेल्या 10 वर्षात उत्तम शास्त्रीय कामगिरी करणाऱ्या एका नवीन भारताची निर्मिती झाली आहे. परंतु संस्थागत विकास, तंत्रज्ञान विकास आणि नवनिर्मिती या 3 निकषांवर जोपर्यंत भारत आपल्या कामगिरीत सुधारणा करीत नाही, तोपर्यंत श्रेष्ठ भारताचं स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून एखाद्या देशाच्या विकासाच्या कामगिरीचे जे आधारभूत निकष आहेत, ते 2च आहेत. ते म्हणजे ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानवितरण. जोपर्यंत आपण ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रात अग्रेसर होत नाही आणि ज्ञानवितरणाच्या क्षेत्रात पुढाकार घेत नाही, तोपर्यंत आपण ज्ञान कामगारांची निर्मिती करू शकणार नाही. तोपर्यंत आपण आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या धोरणाची अंमलबजावणी करू शकणार नाही. आणि मानवी संपदाच खऱ्या अर्थाने महत्वाची आहे. ज्या देशात ज्ञान कामगार निर्माण होतात, त्या देशात तंत्रज्ञानाच्या विकासाला आपोआपच चालना मिळत असते. आणि म्हणून आपल्या देशातलं वसाहतवादी दृष्टिकोन असणारं शिक्षण आपण आता कालबाह्य झालं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. गुलाम मनोवृत्ती आणि दास्यवृत्तीने प्रभावित झालेल्या शिक्षण व्यवस्थेला आपण आता पूर्णपणे फाटा दिला पाहिजे, तिलांजली दिली पाहिजे. कारण जोपर्यंत आपण या प्रकारच्या गुलाम वृत्तीच्या शिक्षणाला काढून टाकत नाही, तोपर्यंत आपला स्वाभिमान जागृत होणार नाही. तोपर्यंत आपल्या कर्तव्यभरीला खऱ्या अर्थाने उजाळाच मिळणार नाही. आपण काही चांगली आणि मूलभूत करू शकणारच नाही. अशा प्रकारची जी आपली पराभूत मनोवृत्ती या इंग्रजी शिक्षण व्यवस्थेने आपल्यामध्ये निर्माण केली आहे, तीच आपल्या विकासातला खरा अडथळा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ती दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून एका कवींनी म्हटलेलं आहे, विद्येशिवाय पदवी हवी, कौशल्याशिवाय चाकरी, पात्रतेशिवाय प्रमाणपत्र आणि मेहनतीशिवाय भाकरी, अधिकार हवे कर्तव्याविना आणि फुकाचा असो अभिमान, सिद्ध केल्या विना गुणवत्ता कुणा कसा मिळेल सन्मान. खरा आहे, हा प्रश्न प्रत्येकालाच पडला पाहिजे. कृपया विचार करा. आणि एक पिढी निर्माण करायला 30 वर्ष लागतात, ही बाब विसरू नका. परंतु एक समाज नष्ट करायला एक क्षण किंवा फार थोडासा अवधी पुरेसा असतो. आणि म्हणून शिक्षणाकडे अधिक डोळसपणे, जागरूकपणे पाहणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं आहे, एज्युकेशन इज नॉट लर्निंग ऑफ फॅक्ट्स बट ट्रेनिंग ऑफ माइंड टू थिंक. मनाला विचाराची चालना देणारं जे शिक्षण आहे, ते खरं शिक्षण आहे. मार्क ट्वेन यांनी अत्यंत खेदाने एका वाक्याचा उल्लेख केला होता, तो पुनश्च सांगतो. 20 years from now you will be more disappointed by the things that you didn't do than by the one you did do. So sail away from the safe harbor, explore, dream and discover. स्वप्न पहा, नवीन जगाचा शोध घ्या, त्याकरता प्रयत्न करा, पुढे जाण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत अशा प्रकारची एक जागृत, उत्साहाची मनोवृत्ती आपण निर्माण करणार नाही, तोपर्यंत आपल्या देशाच्या शैक्षणिक विकासाला उजाळाच मिळणार नाही. हे निसंशय एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.